हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण आपल्या किचनमध्ये शेव तडका बघणार आहोत. त्याच्यासाठी मी इथं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घेतलेली आणि लसूण घेतलेले आहे. ते आपल्याला एक एक करून थोडंसं तेल टाकून कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे सुरुवातीला काप केलेलं खोबरं टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. ते छान असं थोडंसं लालसर होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान. आपल्याला जास्त पण काळपट खोबरं करायचं नाही आहे, भाजीचा करपट वास येतो. अशा पद्धतीनं थोडंसं लालसर भाजून घ्यायचं आहे. आणि मी नंतर छान कांदा टाकून घेतलेला आहे, उभा कापलेला बघा. मस्त कांदा पण आपल्याला थोडंसं लालसर होईस्तोपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. आणि मगच आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तर आपण मस्त ढाबा स्टाईल शेव तडका बनवणार आहोत. तर नक्की ट्राय करा तुम्ही पण माझी रेसिपी. तर मी इथं टोमॅटो आणि लसूण एकदमच टाकून घेतलेलं आहे. खूप छान झाली होती ही भाजी, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर इथं मी कापलेली कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. छान मसाला बनवून घ्यायचा आहे आपल्याला. खोबरं पण नाही जरी टाकलं तरी चालेल, पण छान चव लागते खोबरं पण टाकल्यानंतर. म्हणून मी खोबरं पण थोडंसं वापरलेलं आहे, जास्त नाही वापरलं. तर मी इथं थंड होण्यासाठी मसाला ठेवून दिला होता. थंड झाल्याच्यानंतर मिक्सरमधून काढून घेतला मसाला. तर इथं कढईमध्ये थोडंसं जास्त तेल टाकून घेतलेलं आहे. थोडंसं जास्त तेल लागतं या भाजीला. तर मी जिरे टाकून घेतलेले आणि कढीपत्ता टाकून घेतलेले आणि तो वाटलेला मसाला टाकायचा आहे आपल्याला. छान पेस्ट झालेली आहे, एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. छान परतून घ्यायची आहे पेस्ट. तर मी धना पावडर टाकलेली बघा. इथं 1 चमचा धना पावडर टाकलेले आहे, पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे. 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आपल्याला मस्त अशी. आणि घरगुती आपला काळा मसाला टाकून घेतलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला अजून काय मसाले आवडत असतील तर तेही टाकू शकता तुम्ही. छान परतून घ्यायचं आहे. मसाला परतताना घाई गडबड करायची नाही, एकदम थोडासा मिडियम गॅस करून आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. आणि मी इकडं पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. तर पाणी गरमच टाकायचं आहे आपल्याला, चांगली तरी येते. आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे. जास्त म्हणजे पातळ खावीशी वाटत असेल तर थोडंसं पाणी जास्त वाढवायचं. आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेले मी इथं. बेसन पण टाकू शकता तुम्ही, थोडंसं बेसन पण भाजून वापरू शकता याच्यात. किंवा भाजके जे डाळे असतात ते वाटून घेऊन ती पण पावडर टाकली तरी चालेल. चव चांगली लागते, दाटसरपणा येतो भाजीला. पण मी नाही टाकलेली, आपलं खोबऱ्याचं वाटणाचंच छान मसाला चांगला लागतो. तर मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण शेव टाकलेल्यानंतर थोडासा दाटसरपणा येतो भाजीला, म्हणूनसाठी मी थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे. तर बघा छान उकळते भाजी आपली मस्त. ज्या टायमाला आपल्याला खायला घ्यायचे आहे तेव्हाच आपण शेव टाकायचे ह्याच्यामध्ये, आधी टाकून ठेवायची नाही जास्त वेळ. तर मी इथं तडका देण्यासाठी छोटासा पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले आणि अर्धा चमचा मी मोहरी टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आणि लसूण टाकून घ्यायचं आहे. छान लसणाचा पण फ्लेवर छान येतो. थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा मी. आणि 1 मिरची टाकलेली आहे, बेडगी मिरची मी टाकून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये. छान चव येते. तर इथं थोडंसं तेल जास्त गरम झाल्यामुळे थोडंसं जास्त तेल तापलं गेलं तडक्याचं. तर मस्त तडका टाकून घ्यायचा आणि सगळी शेव मी टाकून घेतलेली आहे इथं. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व करून घेतलेली आहे मी डिशमध्ये. खूप छान झाली होती भाजी, तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता. आणि मी इथं बघा प्लेटमध्ये काढून घेतलेली भाजी. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा चॅनलला. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा नक्की. धन्यवाद.